श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वामी चमत्कार या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. इच्छित फल प्राप्तीसाठी संकल्प कसा करावा? कोणती सेवा व्रत संकल्पाशिवाय पूर्ण होत नाही? संकल्प म्हणजे काय? तुमच्याही मनामध्ये प्रश्न असतील. संकल्प म्हणजे काय? संकल्प कसा करावा? संकल्प कसा सोडावा? तुम्ही कोणतीही सेवा करता किंवा कोणतेही व्रत करत असाल किंवा स्वामींचे पारायण, गुरुचरित्र पारायण, श्री स्वामी चरित्र सारामृत पारायण करणार असाल तर तुम्ही संकल्प नक्की सोडावा. कारण तुमच्या मनामध्ये काही इच्छा असते आणि तुम्ही त्यासाठी करत असता. म्हणून संकल्प करून जेव्हा तुम्ही कोणतीही सेवा, कोणतेही व्रत सुरू करता तेव्हा तुम्हाला लवकर फलदायी ठरते. संकल्प कसा करावा, काय करावे तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. असेच काही छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. संकल्प, इच्छा फलप्राप्तीसाठी संकल्प कसा करावा तेच आपण पाहणार आहोत. जेव्हा तुम्ही गुरुचरित्र पारायण, स्वामी समर्थ सारामृत पारायण करत असाल किंवा करणार असाल, तर कोणतेही व्रत करणार असाल, स्वामींचे 11 गुरुवार व्रत करणार असाल तर संकल्प नक्की करावा. संकल्प सोडल्याने काय होते? तुमची कोणतीही इच्छा असते ते देवापर्यंत पोहोचते, स्वामींपर्यंत पोहोचते. तुम्ही कोणतेही व्रत करत असाल तर नक्की संकल्प करावा. संकल्प केल्याने आपली इच्छा लवकर फलदायी ठरते. आपल्याला लवकर इच्छित फलप्राप्ती होते. म्हणून संकल्प करावा. संकल्प करण्यासाठी तुम्हाला काय लागणार आहे? एक पळी ताम्हण, वाटी, पाणी, फूल, अक्षता, हळदी कुंकू हे तुम्हाला लागणार आहे. तुम्हाला संकल्प कसा करायचा आहे की तुम्ही जे काही व्रत करत आहात, जे काही पारायण करणार आहात, 11 गुरुवार करणार आहात किंवा असे बरेच काही तुम्ही व्रत करत असाल किंवा तुमची इच्छा असेल की मी हे व्रत माझ्या इच्छा पूर्ण होण्यासाठी मी करत आहे. मग तुम्हाला काय करायचे आहे? देवासमोर बसून सर्वात प्रथम तुम्ही सकाळी लवकर उठायचे आहे. दिवस कोणता? समजा तुम्ही स्वामींचे गुरुवार करत असाल तर सकाळी लवकर उठायचे आहे. स्वामींची पूजा करायची आहे. मूर्तीला अभिषेक करायचा आहे. स्वामींचा फोटो असेल, फोटो स्वच्छ पुसून पूजा करायची आहे. तुम्ही संकल्प करायला तयार राहायचं आहे. त्यासाठी तुम्ही हातामध्ये तांदूळ, थोडेसे हळदी कुंकू, फूल घ्यायचे आहे आणि हात बंद करायचा आहे आणि तुम्हाला बोलायचे आहे की माझी इच्छा आहे, मी स्वामी तुमचे 11 गुरुवार करणार आहे. तुम्ही माझी इच्छा लवकरात लवकर पूर्ण करा. मग तुम्हाला स्वामींना सर्व काही बोलायचं आहे. तुमच्या मनामध्ये जी काही इच्छा आहे ते तुम्ही स्वामींना बोलायचे आहे आणि तुम्हाला संकल्प सोडायचा आहे. जेव्हा तुम्ही संकल्पयुक्त सेवा करता तेव्हा तुमची कोणतीही इच्छा लवकरात लवकर पूर्ण होते. आणि संकल्प नक्की करावा. कारण जेव्हा तुम्ही कोणतीही व्रत करत आहात तेव्हा संकल्प करता तेव्हा ते जे काही तुमची इच्छा आहे ते देवापर्यंत पोचते आणि तुम्हाला लवकरात लवकर इच्छा पूर्ण होण्यास तुमची इच्छा पूर्ण होते. तुम्हाला करायचे आहे, हातामध्ये थोडेसे तांदूळ, हळदी कुंकू, फूल घ्यायचे आहे आणि हात बंद करायचा आहे आणि तुमची इच्छा बोलायची आहे. तुमची इच्छा बोलून झाली की तुम्हाला एका ताम्हणामध्ये हातामध्ये जे काही तुम्ही ठेवलं आहे ते तुम्हाला पळीने 2 वेळेस पाणी सोडायचे आहे आणि ते पूर्ण जे काही तुम्ही तांदूळ हातामध्ये घेतले आहेत, हळदी कुंकू, फुलं 2 वेळेस पळीने तुम्हाला पाणी सोडायचे आहे हातावर आणि ते पूर्ण त्या ताम्हणामध्ये सोडायचे आहे. आणि तुम्हाला अशा पद्धतीने संकल्प करायचा आहे. संकल्प करून तुम्ही कोणतीही सेवा, व्रत करता तेव्हा तुम्हाला लवकरात लवकर फळ मिळते. आणि कोणतीही सेवा करा,
किंवा व्रत करा तेव्हा संकल्प नक्की करा. संकल्प केल्याने तुमची इच्छा लवकरात लवकर पूर्ण होते. हे पाणी कुठे टाकावे तर तुम्ही जेव्हा संकल्प करता आणि ते पाणी तुम्ही कोणत्याही झाडाला टाकू शकता. संकल्प करून सेवा नक्की करा. याचे फळ तुम्हाला नक्की भेटते. कारण तुम्ही जेव्हा कधीही कोणताही व्रत संकल्प करून करता तेव्हा तुम्हाला नक्कीच याचे फळ मिळते. आणि तुम्ही जे काही तुमची इच्छा बोलता तेही स्वामींपर्यंत पोहोचते. तुम्ही कोणताही उपाय किंवा सेवा किंवा व्रत करत असाल तर संकल्प नक्की करा. संकल्प करून केलेले व्रत कधीही तुम्हाला फलदायी ठरते. संकल्प केल्याशिवाय तुमची कोणतीही सेवा किंवा व्रत हे मान्य होत नाही किंवा तुमचे हे पूर्ण होत नाही. तुमची कोणतीही इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत नाही. म्हणून संकल्प नक्की करा आणि जी काही तुमची इच्छा आहे ती लवकरात लवकर पूर्ण होते. संकल्प करून स्वामींची सेवा तर तुम्ही स्वामी भक्त असाल, स्वामी सेवा करत असाल, स्वामींचे 11 गुरुवार करणार असाल किंवा पारायण करणार असाल तर नक्की तुम्ही संकल्प करून करा. याचे फळ तुम्हाला लवकरात लवकर मिळते. म्हणून ही सेवा नक्की करा. संकल्प नक्की करा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी